सीएसएमटी स्टेशन बाहेर आंदोलकांची एकच गर्दी आजही चौथ्या दिवशी पाहायला मिळते। बॅरिकेड्सवर बसून आंदोलकांकडून खेळ सुरू असल्याचं सुद्धा दिसतंय। सीएसएमटी स्टेशनवर आंदोलकांचा डान्स सुद्धा पाहायला मिळतोय। आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आणि याच पार्श्वभूमीवर या आंदोलकांची सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये वाढती गर्दी, या आंदोलकांचा डान्स, बॅरिकेड्सवर बसून आंदोलकांकडून खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज सोमवार आहे, चाकरमानी ऑफिसला जातात लोक, बरीच खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांचा सुद्धा बराच खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज चौथ्या दिवशी सीएसएमटी परिसरामधून आपण ही दृश्य पाहतोय। आंदोलकांकडून खेळ सुरू आहेत, बॅरिकेड्सवर बसतायत, परत त्यांचा डान्स सुद्धा पाहायला मिळतो। नेमकं काय चाललंय तिथे? आत्ता मी सीएसएमटी स्थानकामध्ये आहे। इथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे जर आपण हे सगळं चित्र बघितलं तर पोलीस मोठ्या संख्येनं, पोलिसांची कुमक मोठ्या संख्येनं आपल्याला या सगळ्या भागामध्ये तैनात असल्याचं दिसतंय। अगदी ही सगळी रांग पोलिसांची सीएसएमटी स्थानकाच्या आतमध्ये आहे, कारण सीएसएमटी स्थानकामध्ये सामान्य मुंबईकर मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे जे आंदोलक आहेत त्यांचा डान्स आतल्या बाजूला, आंदोलकांची गर्दी आतल्या बाजूला, झेंडे फडकवताना हे सगळे मराठा बांधव आपल्या आतल्या बाजूला दिसत आहेत आणि या सगळ्या भागामध्ये हलगीचा निनाद सुरू आहे आणि भगव्या टोप्या घालून झेंडे फडकवणारे हे सगळे आंदोलक आपल्याला या सगळ्या भागामध्ये बघायला मिळत आहेत। गर्दी सगळी सीएसएमटी स्थानकामध्ये झाल्याचं आपण पाहतोय। सध्या सीएसएमटी स्थानकाच्या या सगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक एकत्र जमा झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांची ही जी कुमक आहे ती या ठिकाणी तैनात असल्याचं दिसतं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव आपल्याला या ठिकाणी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर किंवा गर्दीचं नियंत्रण करण्याच्यासाठी म्हणून तैनात असल्याचं दिसतंय। सकाळपासून गर्दी जी आहे ती वाढताना आपण पाहतोय। हळूहळू ही गर्दी वाढते, कारण आंदोलक देखील मोठ्या संख्येनं या सगळ्या भागामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। आपण फलाटाकडे जाऊयात आणि फलाटाकडे काय नेमकी स्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात, कारण जे सामान्य मुंबईकर आहेत ते देखील या सगळ्या भागात येत आहेत आणि आता कामावर जाण्याची सगळी घाई जी आहे ती सगळ्यांची आपल्याला सुरू असल्याचं दिसतंय। पोलीस जे लोक आहेत त्यांना बाहेर काढतायत, कारण फलाटात गर्दी होऊ नये अशा पद्धतीचा हेतू जो आहे तो आपल्याला या सगळ्या लोकांचा बघायला मिळतोय। कारण मोठ्या संख्येनं आता जसे आंदोलक आपण सीएसएमटीच्या आतमध्ये बघितले, ही ट्रेन येते आणि या लोकलमधून सामान्य मुंबईकर मोठ्या प्रमाणात उतरताना आणि कामावर येण्याच्या निमित्तानं बाहेर पडताना आपण बघतोय। अगदी काही वेळात पोहोचलेली ही ट्रेन आणि यामधून मोठी गर्दी सामान्य मुंबईकरांची देखील आपल्याला दिसते, कारण आता आज सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी हे सगळे लोक आपापल्या कामावर येण्यासाठी लोकलचा वापर करतात। लोकलमधून मराठा आंदोलक देखील आझाद मैदानाकडे येण्याच्यासाठी मोठ्या संख्येनं या भागात येताना आपण बघतोय। या ठिकाणी आपण पाहू, समोरच्या भागात जिकडे तिकीट घर आहे त्या भागात सगळी गर्दी आपल्याला भगव्या टोप्या आणि भगव्या रुमाल घातलेल्या जरांगे समर्थकांची, मराठा आंदोलकांची बघायला मिळते आहे। आणि त्याचबरोबर सामान्य मुंबईकर देखील आता सीएसएमटी स्थानकात पोहोचतो, कारण इथून पुढे जी काही सगळी कार्यालय आहेत तर कामावर जाण्याच्या निमित्तानं आज सोमवारचा दिवस आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी आपल्याला सीएसएमटीच्या या सगळ्या भागांमध्ये दिसते। अगदी, तर आपण पाहतो एकीकडे प्रवाशांची गर्दी ज्ञानेश्वर आणि दुसरीकडे या आंदोलकांचा गोंधळ। तसं बघायला गेलं तर आजच्या चौथ्या उपोषणाच्या दिवशी सुद्धा जरांगेंनी तर या आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं होतं, गोंधळ घालू नका असं सांगितलेलं। मात्र या आंदोलकांचा एकूणच गोंधळ पाहता, ही गर्दी पाहता आंदोलन कुठेतरी वेगळं वळण घेत आहे असं चित्र पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वरला आपण पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया। सध्या ही ताजी दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी स्टेशन बाहेर या आंदोलकांची गर्दी, दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर तैनात आहे।
पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. नुकतंच त्यांनी आपल्याला या CSMT परिसरामधले अपडेट दिले. ज्ञानेश्वर, मी तेच बोलत होते की जरी जरांगेंनी चौथा दिवस असेल या आंदोलनाचा, जरांगेंनी या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की शांततेचा मार्ग अवलंबवा, मात्र तरीसुद्धा यांचा डान्स पाहायला मिळतोय, बॅरिगेड्सवर चढून काहीतरी खेळ सुरू आहेत. तर हे आंदोलन कुठे वेगळं वळण घेत आहे असं चित्र पाहायला मिळतंय. अर्थात आंदोलन वेगळं वळण घेतंय अशा पद्धतीनं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण जे येणारे सगळे आंदोलक आहेत ते आपल्याला या सगळ्या आझाद मैदानाच्या परिसरात गेल्या 4 दिवसांपासून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेजण आपण बघत असू की आंदोलक जेव्हा एखादी भूमिका घेऊन पुढे येतात तेव्हा त्यांच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत असतात. त्यांची घोषणा आपल्याला या सगळ्या भागात आहे. मात्र काही जे तुरळक मोजके 1-2 लोक सोडले तर बाकी सगळे आंदोलक त्यांच्या नेहमीप्रमाणे जे आंदोलनाची ठरवून दिलेली आचारसंहिता आहे ती त्या आचारसंहितेचं पालन करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातले जास्त लोक हे मुंबईमध्ये आलेले आहेत, जे आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये आलेले आहेत. वेगवेगळ्या भागात त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता आझाद मैदान परिसरामध्ये हे सगळे आंदोलक जमा झाल्याचं आपण बघतोय. आंदोलकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्वयंसेवक उभे आहेत, मराठा बांधव उभे आहेत, करतायत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानाकडे येण्यासाठी CSMTच्या सगळ्या भागात आलेले आहेत. आजचा हा आंदोलनाचा दिवस आणि आजपासून जरांगेंनी पाणी पिणं बंद केलेलं आहे. तर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही? सरकारनं ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन महाराष्ट्रात पेटल, हे दक्षता घ्यावी. एकीकडे तुम्ही इथे आलेला आहात, मोठा आपल्याला गर्दीचा माहोल दिसतोय, पण जरांगे पाटलांनी आजपासून पाणी पिणं बंद केलेलं आहे. सरकारच्या जर लक्षात येत नसेल तर गेले 2 वर्ष झालं अतिशय टोकाचा संघर्ष सरकारशी आम्ही करतोय. आम्ही काय मागतोय? मराठ्यांना OBC मधून 50%च्यातून कुणबी दाखला. कोण जबाबदार आहे? याला चालू सरकार जबाबदार आहे आणि सरकार आता जबाबदारी झटकतंय. का झटकतंय ते पाठीमागच्या लोकांचं नावं सांगतंय. आम्हाला त्यांचं काय देणं घेणं नाही. आजच्या कंडिशनला सरकारमध्ये कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहेत, त्यांची जबाबदारी आहे. पाठीमागं कुणी जाळं हे महत्वाचं नाही. आत्ता पुढची माणसं वाचवायचं काम तुमचं आहे. संविधानाच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या माणसानं जन्म ह्या आपल्या हिंदुस्थानमध्ये घेतला. राज्यघटना लिहिली, सनद लिहिली, घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की येणाऱ्या 50 वर्षामध्ये मराठा समाजाला सुद्धा आपल्याला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावंच लागेल. कारण हा मराठा समाज जो आहे, जो 50-60 वर्षापूर्वी होता, तो 50 वर्षानंतर निश्चितपणानं राहणार नाही. त्यांना आपल्याला द्यावंच लागेल. एवढी दूरदृष्टी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती. त्या सुद्धा घटनेचा विसर या सरकारला जर पडत असेल तर सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतोय, मनोजदादा जरांगे पाटील आमचा जीव आहेत. मनोजदादा जरांगे पाटील आमचा प्राण आहे, आमचा श्वास आहे. त्या माणसाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री CSTच्या या सेंटरमधून सांगतोय, काळ कठीण आहे, वेळ भयानक आहे, संघर्ष करायची आमची तयारी आहे. आम्ही काय करणार? आम्ही पूर्ण चक्का जाम करणार. आजच्या दिवसामध्ये आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज सरकारला काहीतरी घेता येतंय. आज जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर उद्यापासून मुंबईमधले स्टॉक एक्सचेंज सहित प्रत्येक महत्वाचे डिपार्टमेंट आम्ही बंद पाडणार. भूमिका असणार हो ज्ञानेश्वर. आम्ही लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथून शेतकरी वर्ग आलेलो आहे. आज आपल्या बांधवांना जे जेवणाची अडचण होती, आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीने भाजी भाकरीचा आणलं, बंदोबस्त केला त्यांना. पण आज आम्हाला ही जी वेळ आणलेली आहे ही केवळ फक्त फडणवीस सरकारमुळे आणलेली आहे. जो विश्वासघात आमच्या समाजासंघ केलेला आहे त्याचा आता त्यांनी न्याय द्यावा, नाहीतर जरांगे पाटला संघ आज आमचा अपूर्ण समाज उभा आहे. एक मराठा, एक मराठा. काय म्हणणं? आमचं म्हणणं एवढं आहे, मागच्या वेळी एकनाथ शिंदेनं जे शब्द दिला होता शिवाजी महाराजांची शपथ घेऊन नवी मुंबईमध्ये, एकनाथ शिंदेनं सुद्धा फडणवीस सोबत राहून गद्दारी केली समाजासोबत. एवढं आमचं म्हणणं आहे. जर मनोजदादाच्या तब्येतीचं थोडंही बरं वाईट झालं, मंत्र्याचे बंगले, विधानसभा आम्ही फुकून देऊ. कारण इथून आम्हाला न्याय मिळत नसेल तर ह्या संस्था काही कामाच्या नाहीत, हे आमचं म्हणणं आहे.
काय भूमिका आहे तुमची? काय अशा पद्धतीनं सगळा एकत्र आल्यानंतर बांधव तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतं? संयम किती दिवस ठेवायचा? सरकारनं सांगायचं, समाधान ऐकायचं, पण आता एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. पण किती संघर्ष जरी असला तरी एकही मराठा इथून हलणार नाही. किती दिवस लागू, महिना लागू, 2 महिने लागू, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा इथून हलणार नाही. पाणी पिणं बंद केलं? 2 रोज आमची लय परेशानी झाली हो. पहिल्या दिवशी पाणी बंद केलं, कुठं लाईट, मोबाईल चार्जिंग करायला लाईट ठेवली नाही, सगळं बंद केलं त्याच्यानं. आम्ही एक नेरी केली तर पाणी प्यायला काय नव्हतं आम्हाला. काय तुम्ही सगळे एकत्र आलात, पुढची काय दिशा असणार आहे? पुढे काय ठरवताय तुम्ही? पुढची काय पुढील आम्ही आजच्या दिवस आंदोलन, समजा आज जर सरकारने नाही निर्णय घेतला तर आम्ही उद्यापासून चक्काजाम करणार, सगळं बंद पाडणार, सगळं मंत्रालय ठीक आहे, बंद पाडणार, सगळे रेल्वे स्टेशन बंद पाडणार. आम्ही हिंगोलीहून 27 तारखेला आलेलो आहोत. आम्ही एका महिन्याचं राशन आणलेलं आहे. बघतोय की सगळे जे बांधव आहेत त्यांची भूमिका आपल्याला आक्रमक दिसते आणि संताप दिसतो. अगदी हे आक्रमक झालेले आंदोलक आणि यापुढे आता आज तरी सरकार निर्णय घेतं का, कोणता तोडगा काढतं का, याकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. CSMT स्टेशन बाहेर आंदोलकांची ही गर्दी पाहतो आणि त्याचेच अपडेट्स आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल देत होते.